भारतीय संस्कृतीमध्ये युद्धकला म्हणजे काही कोणाला नवीन नाही, पण युद्धकलेमध्ये स्वतःचं संरक्षण करणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. स्वरक्षण म्हणजे स्वतःचं रक्षण कसं करावं ह्याविषयी पुणे शहरामध्ये एक कोच मोहित सुरजित सेतिया हे अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेत. या कोचची व्यक्तीबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे मोहित सुरजित सेतिया. यांनी आत्तापर्यंत गरीब वस्तीतील मुलामुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यांच्याविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया. जय भारत. धन्यवाद. माझं नाव मोहित सुरजित सेतिया. मी गेल्या 20 वर्षापासून कराटे प्रशिक्षक आहे. माझ्या संस्थेचं नाव मा एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन आहे. कधीपासून तुम्ही हा उपक्रम सुरू केला? मी गेल्या 20 वर्षापासून म्हणजे 12वी झाल्यानंतर मी तेव्हापासूनच हे प्रशिक्षण इथे करतो आहे तळजाई माता वसाहतमध्ये. तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? मी लहानपणी 4 वर्षाचा असताना कराटे क्लास जॉईन केला होता. मला त्याच्यात आहे ना सगळीकडनं भरपूर सक्सेसच भेटलं होतं आणि माझा विल कॉन्फिडन्स वाढत होता. मला तेवढी आवड निर्माण झाली माझ्या आवडीला. पण शेवटी कसं मी जेव्हा नॅशनलपर्यंत खेळलो स्वतः, इंटरनॅशनल जायची नव्हती. पण मी तेव्हा ठरवलं की बाबा आपण नाही गेलो पण मी स्वतः प्रशिक्षण घेणार प्रशिक्षक आणि आपले सारखे विद्यार्थ्यांना पुढं घेऊन या प्रकारे मी ठरवलं की मी ह्याच्यात करिअर करणार. असं तुमच्या प्रशिक्षण वर्गाला तुम्ही स्वरक्षण नाव दिले, त्यामागे उद्देश हेतू काय आहे किंवा त्याचा अर्थ काय? स्वसंरक्षण म्हणजे आपण कुणावर डिपेंड न राहणे सगळ्या बाबतीत, आर्थिक असो, सामाजिक असो किंवा मानसिक असो. म्हणून आपण इथे अशा प्रकारचे प्रशिक्षण देतो की आपण सगळ्या प्रकारे सक्षम होऊ. त्यामुळं हे स्वसंरक्षण सेल्फ होणं महत्वाचं. या उपक्रमाचा उद्देश आणि हेतू काय तुमचा? ह्या उपक्रममध्ये माझा एकच उद्देश आहे की वस्तीमधले विद्यार्थी एज्युकेशन हे ते सगळ्या गोष्टी करतात पण त्यांना तेवढा प्रोत्साहन भेटत नाही. कारण की आता गेल्या झालेले घरीत बसून आहेत, नोकऱ्या नाहीत, काय नाही. मग माझा उद्देश हा होता की काही नाही झालं तरी पण स्पोर्टमधनं त्यांचं काही ना काहीतरी होऊ शकतं. एक तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं हे होऊ शकतं की ते फिजिकल फिट राहू शकतात, व्यवस्थित कुठल्या व्यसनाच्या इकडं तिकडं आहारी जाऊ नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, जर त्यांनी पूर्णपणे चिक्कार मेहनत केली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला मेडल आणून देऊ शकतात. याच्यामध्ये 4 वर्षापासून पुढील सर्वांना प्रॅक्टिस करण्याचं हे आहे. म्हणून ह्याच्यामध्ये 4 वर्षापासून पुढे आम्ही ॲडमिशन घेतो प्रशिक्षणासाठी. आणि प्रशिक्षणासाठी तळजाई माता वसाहत येथे 7:30 ते 8:30 असतो आणि गुलाबनगर धनकवडीमधील प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल 6 ते 7 ह्या टायमिंगमध्ये असतो. आणि प्रशिक्षणासाठी माझा नंबर आहे 9503039606. या नंबरवर संपर्क साधून मला ॲडमिशनसाठी सांगायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही प्रशिक्षण घेतो, ॲडमिशन घेतो. सर हे त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे, तो किती लवकर कुठली मुवमेंट अचिव्हमेंट करतो. 1 वर्षात बी होऊ शकतो, 6 महिन्यात बी होऊ शकतो, 10 वर्षात बी होऊ शकतो, 5 वर्षात पण होऊ शकतो. हे त्याच्या काबिलियतवर डिपेंड आहे. ह्याच्यामध्ये आम्ही स्वसंरक्षण घेतो, लाठीकाठी घेतो, नान चाकू घेतो, रनिंग घेतो, ॲथलेटिक घेतो आणि ॲडव्हेंचर घेतो, ट्रॅकिंग घेतो, किल्ले बघतो, सगळ्या प्रकारचे आपले सामाजिक उपक्रम राबवतो आणि मुलांना टॉकिंग शिकवतो, डिसिप्लिन शिकवतो. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही इथे घेतो. आणि एज्युकेशन ज्यांचा लिहिता वाचता येत नाही वस्तीतल्या मुलांना, त्यांना आम्ही स्पेशली लिहायला वाचायला कव्हर अप करतो बेसिक. यामध्ये येण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आपल्याला आवश्यकता असते? खरं तर जर गुणवंत असती तर इथं कोण आलेच नसते. विदाऊट ज्यांची गुणवत्ता नाहीये त्यांना आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यात स्किल आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून इथे कोणीही येऊ शकते, गुण असू किंवा नसू, त्याला व्यवस्थित सक्षम करणं हे आमचा उद्देश आहे. इतर शिक्षक कोणी शिक्षण देण्यासाठी येतात का? नाही, ही कन्सेप्ट मी स्वतः केलेली आहे. म्हणून इतर कुठं शिक्षकांना मी सहभागी होऊ देत नाही इथे. आणि येणारे येतात ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्यासाठी.
जसं की वेपन ट्रेनिंग, बंदूक किंवा लाठी काठीचे वेगळे अजून काय करायचं असेल एक्स्ट्रा कॅम्प, की त्यांचे अकॅडमी आमची अकॅडमी मिळून पार्टनरशिप करून असं प्रोग्रामिंग स्पर्धा वगैरे घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र येतो. पण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना फक्त मीच देतो इथे. तुमचे इथून पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांची नावं आणि कोणकोणत्या ठिकाणी स्पर्धा घेतली किंवा आउट ऑफ इंडिया? मी भरपूर ठिकाणी 100च्या पुढं आमच्या स्पर्धा झालेल्या आहेत, एवढं सांगायचं झालं तर. पण बेसिकली माझ्या मनात जे स्पर्धा आहेत, दिल्ली, मुंबई, वडगाव शेरी, दायरी, कोलकाता, राजस्थान, जयपूर आणि नेपाळ. आणि आत्ता नेपाळला 2 इंटरनॅशनल झालेत आपल्या विद्यार्थ्यांचे. मागच्या वेळेस 30 जण आम्ही नेपाळला गेलो होतो, तेव्हा पण सगळे गोल्ड होते 25. आणि आत्ता 4 जण आम्ही गेलो होतो, प्रिया सुभाष जाधव, शाहिद शेरू शेख, रुद्र बाबासाहेब नेटके, यश हनुमंत खंडाळे, हे 4 विद्यार्थी माझे सुवर्ण पदक पटकावलेले आहेत आणि इंडियाचा झेंडा तिथं मलेशियामध्ये फडकवला आहे. हो, सर्वांना प्रमाणपत्र असते. जे आम्ही 10 लेवलचे स्तर आहेत, प्रथम स्तर, द्वितीय स्तर, तृतीय स्तर, चतुर्थी स्तर, पंचस्तर, षष्ठ स्तर, सप्तस्तर, अष्टस्तर, नवस्तर, दशस्तर, म्हणजे विद्योपदी त्याला आपण म्हणू. ह्या प्रशिक्षणाचं विद्योपदी असं 10 प्रकारचे वेगळे सर्टिफिकेट, ट्रेनिंगचे सर्टिफिकेट, कॉम्पिटिशनचे सर्टिफिकेट, सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट आम्ही इथे प्रोव्हाइड करतो. तुमची अपेक्षा काय आहे समाजाने शासनाकडून? आमची अपेक्षा हीच आहे की वस्तीमधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही खरंच बघा, ते खरं मनापासून मेहनत करतात. सगळ्यामध्ये, एज्युकेशनमध्ये पण करतात, सगळ्या लेवलवर करतात, पण त्यांना स्कोप कुठं भेटत नाही. माझा हाच प्रयत्न आहे आमचा, समाजाने त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा. कारण की काही घरामध्ये त्या विद्यार्थ्यांना सांगतात, तू करू नको, तुझा काही उपयोग नाही. असं नाहीये. कुठली चांगली गोष्ट, व्यायाम, शरीर जर व्यवस्थित राहील तर बाकी आयुष्यात आपण काही करू शकतो. त्यामुळे 24 तासामधला 1 तास व्यायामाला देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माझा हाच उद्देश आहे की समाजाने त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांना कधी कशात अडवू नये. भविष्यात माझा एकच प्लॅन आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या बाबतीत, कुठलीही लेवल असू दे, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक, ह्यामध्ये सक्षम करणं आपल्या प्रशिक्षणाद्वारे. धन्यवाद आणि आभार आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांची दखल घेतली त्यामुळं तुमचाही आभार. धन्यवाद. नवा दशा वक्र सरलोक एकम द्वय त्रीणि चत्वारि पंचम षष्ठ सप्त अष्ट नव दश वक्र सरलोक एकम श्रुतिका साईच्या मागे, अन्वी प्रियाच्या मागे, नक्षत्रा यशच्या मागे, द्वय त्रीणि चत्वारि पंचम षष्ठ सप्त अष्ट नव दश. छातीवर अटॅक केलं रे बाबा. कोर्स करतो विलोपेल पार झालो. एकम डिफेन्स चॅनल. द्वय त्रीणि चत्वारि पंचम षष्ठ सप्त अष्ट नव दश. क्लोज द लेग. डिस्टन्स ठेवा, लागणार नाही याची काळजी घ्या. प्रपतलं. एकम द्वय त्रीणि चत्वारि पंचम षष्ठ सप्त अष्ट नव दश. विक्रम लग. एकम द्वय दोन्ही पाय त्रीणि चत्वारि मार किक मार पंचम षष्ठ सप्त दोन्ही पाय अष्ट
नवा बोलू व्हिडिओ काढते. दशा उद्घाटित. ओके ग्रुप फोटो घेऊ आता. 12 चांगली केली. Next. Gift. Next. मी काउंट मध्ये आलं. आरम. आरम. Next.
नान चाकूच्या लाठी काठीची आरंभ लेफ्ट हँड काउंट करा जोरात चेंज हँड दुसरा हात अरे दुसरा हात हा दुसरी मुवमेंट तीसरी मुवमेंट चौथी मुवमेंट फिरो फिरो फास्ट फिरवा परत अजून एकदा पाचवी मुवमेंट आराम सोबत करा या हाताने लेफ्ट नी सुरुवात लेफ्ट आराम blue bell last. Aram. या हँड ब्रेकिंग मूवमेंट डिफेन्स वर ब्रेक करायचं सगळ्यांना होल्ड करून समोरच्या आता एल्बो त्याला स्टॉप करून अटॅक
सोबत सोबत एकम दुए त्रीणी शतवारी पंच दस आठ नौ दस एकम दुए त्रीणी शतवारी पंच षष्ठ आठ नव एकम दुए त्रीणी शतवारी उद्घाटन नमः एकम दुए त्रीणी चत्वारी पंचम षष्ठ सप्ताष्ट नवदश एकम दुए त्रीणी चत्वारी पंचषष्ठ नवदश एकम दुए उद्घाटित नमः उद्घाटित